हात जोडायचे. सुगंधिकाय वदनंगनंद गुणगंधिना सुगंधिनाहंगंधेनं पूजयामि तथागतं सकल विजं विदुरजानं देवरूपं सुजीवं विमल चक्षु गभीर घोषं गौरवर्णं सुकायम् अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुप्रेमं विरत रजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. आई सांगली सांगली तिला नाही कसली आस दरवाजात उभी राहे लागेले कराचा ध्यास. आई चांगली चांगली वाट पाहिले कराची कशी तिची वेडी माया घडी घाली भाकरीची. आई चांगली चांगली जशी दिव्यातली वात असं हे महान जगे मायले कराच नात. आई चांगली चांगली. 16व्या शतकात संत तुकाराम महाराज म्हणाले जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. मी शपथ घेऊन सांगतो रे पुन्हा जन्म नाही. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले उपजेते नासे नासे ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परभ्रमीचे गा. या पृथ्वी तलावर जे जे काही सजीव म्हणून निर्माण होणार आहे त्याचा एक ना एक दिवस अंत होणार आहे. 10व्या शतकात संत कबीर म्हणाले माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया जिंदा नाग जब घर पे निकले ले लाठी धमकाया. जिंदा बाप को कोई ना पूजे मरे बाद पुजवाया मुट्ठी भर चावल को लेके कौवे को बाप बनाया. अर्थ समजणे एवढा सोपा आहे. त्याही पेक्षा 2500 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले अनिश्यावत संखारा उपाद वैधम्मिनो उपजित्वा निरुषंती ते संग उपसमसुको. या पृथ्वी तलावरचे प्रत्येक संस्कार या नित्य आहेत. इथं नित्य असं काही नाही. आणि म्हणून आपण जन्माला येतो. जन्माला आल्यावर जो श्वास आपण बरोबर घेऊन येतो आणि मरताना आपल्या शरीरातून जो श्वास निघून जातो त्याच्या मधलं जे अंतर आहे ना ज्याला जीवन असं म्हणतात ते जीवन प्रत्येकाने बुद्ध म्हणाले माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. माणसं माणसासारखी वागत नाहीत म्हणून संत तुकारामांना सांगावं लागलं मूर्ती हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येत असे. जे जे आपणाशी ठावे ते ते सगळ्यांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. प्रत्येक माणसाला मेलेल्या माणसासाठी प्रवचन नसतं हे जिवंत माणसासाठी ध्यानात घ्या. मेलेलं माणूस गेलं जिवंतपणी प्रत्येकाने आपली नातेगोती सांभाळा. प्रत्येक माणसाने माणसासारख्या माणसाशी वागा. मेल्यावर त्या मुर्द्याला किती हलवत बसतात ना अरे बोल मी आलोय ग माझ्याशी बोल. तो मुर्दा तुमच्याशी बोलणार नाही. मग जिवंतपणी नाते सांभाळावी लागतील. प्रत्येक माणसाने आपलं नातं मग ते रक्ताचं असेल माणुसकीचं असेल सामाजिकतेचं असेल धार्मिकतेचं असेल किंवा राजकीय असेल प्रत्येक माणसाने आपलं नातं जिवंतपणे जपा. आपण प्रत्येक जण गर्व करतो काही गोष्टींचा. आपल्याला गर्व असतो ना कशाचा मी सुंदर दिसतो मी सुंदर दिसते. एकदा तुमचं सौंदर्य वयाच्या 60 पर्यंत पोहोचलं ज्या तारुण्यामध्ये तुम्ही तुमच्या सौंदर्यामुळे दुसऱ्याला नाव ठेवत असता दुसऱ्याला कमी लेखत असताना ते सौंदर्य 60 झाल्यावर असं खाली लोणतं तुमचं हे चमडं तुम्हाला तुमचे डोळे दिसू देत नाही तुमचे दात तुम्हाला चालू देत नाही. आरशाकडे बघून ज्या चेहऱ्यावर तुम्ही सतत मेकअप करत असताना 60 नंतर कंटाळा येतो कधी एकदाचा मरतो मी कधी एकदाची मरते. मग कशाचा गर्व करता सौंदर्यतेचा ताकदीचा गर्व करतो आम्ही. फार बलवान आम्ही संगती 4 माणसांना मारू शकतो पण 60च्या पुढे गेल्यावर तुमचा हातच तुम्हाला उचलत नाही. तुम्हाला स्वतःला चालता येत नाही. कान तुमचे ऐकू देत नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या त्याच्यावर तुम्ही गर्व केला ताकदीनं पण ते शरीर तुम्हाला साथ देत नाही. आणि मग तुम्ही म्हणता कधी एकदाचा मरतो मी कधी एकदाची मरते मी.
संपत्तीचा गर्व करता जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, छोड़कर अपनी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा। भावाशी वाईट होऊन, बहिणीशी वाईट होऊन, सगळ्या भावकीशी वाईट होऊन 10 माळ्याची बिल्डिंग बांधली, 100 एकर जमीन जरी तुम्ही जवळ घेतली ना, मरताना मात्र तुमची सोय, तुमच्या जमिनीत तुम्हाला जाळलं जात नाही, काढलं जात नाही, ती सरकारी स्मशानभूमी। काय कमवत मग जीवनामध्ये जन्माला आल्या प्रत्येक माणसाची चांगलं वागा, हेच तुमच्या बरोबर आयुष्यामध्ये येणार आहे। आम्हाला इतिहासाने दाखवून दिले ना काही दाखले। पैठणच्या धर्म मार्तंडांनी सांगितलं, विठ्ठलपंत कुलकर्णी, तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या लेकरांना समाजामध्ये चांगली वागणूक मिळावी, तुम्हाला वाटतंय ना तुमच्या मुलांना चांगलं पाहिलं जावं, तर एक काम करा, देहांत प्रायचित्त। कशाला म्हणायचं आई बा, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, अगर अबलीस मजसाठी तू कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे भास, आई माझी मायेचा सागर। पैठणच्या धर्ममार्तंडांनी सांगितले, विठ्ठलपंत कुलकर्णी, तुमच्या मुलांना सामाजिक दर्जा पाहिजे असेल तर एक काम करावं लागेल, ते देहांत प्रायचित्त। विठ्ठलपंत कुलकर्णी घरी आले आणि पत्नीने विचारलं, रुक्मिणी आईने विचारलं, काय सांगितलं, काय न्याय दिला, पण पंत काय न्याय दिला धर्मपीठानं? पंत सांगतायत, रुक्मिणी तुझ्या अंतकरणाला ऐकायला जड वाटेल, सांगा मला काय न्याय दिला। आणि मग विठ्ठलपंत कुलकर्णी सांगतायत, पैठणच्या धर्मपीठानं सांगितलं, जर तुमच्या मुलांना समाजामध्ये सामाजिकतेची वागणूक पाहिजे असेल तर एक काम करावं लागेल, देहांत प्रायचित्त, आणि केवळ आपल्या मुलांचं भलं व्हावं, आपल्या मुलांना सामाजिक दर्जा मिळावा म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णी, रुक्मिणी आई, आई बाप 4 लेकरांना झोपेत टाकून इंद्राणीच्या डोहामध्ये आत्महत्या करतात लेकांच्या भल्यासाठी। लेकराचे हित झाले माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे। तिला माहित नाही ते जन्माला आल्यावर हा किंवा ही मला सांभाळेल का नाही हे तिला माहित नसतं, पण माझ्या मुलानं माझ्या उदरातून बाहेर आल्यावर खूप मोठं व्हावं, खूप शिकावं त्या माझ्या मुलानं, यशातली सगळी शिखरं पादाक्रांत करावी, मोठा साहेब व्हावं, जे कष्ट माझ्या वाट्याला आले ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ती आई पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे। त्याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले फार सुंदर ओळीमध्ये, मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देहच कवी आपला जवळी घेता शिना गेला। त्या आईच्या हृदयामध्ये मनामध्ये केवळ आणि केवळ आपल्या मुलांचं, त्या प्रसंगी ती आई उपाशी पोटी झोपते पण मुलांचं पोट भरेल त्याची काळजी ती आई घेत असते। रानमाळ फिरणारी पक्षिणी आपल्या घरट्यामध्ये लहान पिलांचं पोट भरावं म्हणून रानमाळ फिरत असते, कुठं काही मिळतं का, लेकरं माझ्या घरट्यामध्ये आहेत, त्या लेकरांचं पोट भरलं पाहिजे म्हणून ती इकडं तिकडं फिरते। प्रसंगी एखादा शिकारी येतो, त्या आईला बाण मारतो, पंखावर लागलेला बाण झेलून सुद्धा ती पक्षिणी आपल्या मुलांचं पोट भरावं म्हणून त्या घरट्याकडे जाते। माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा, धूर उडाली पाखर ऋण आईच फिटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया। आपल्यावर किती मोठं संकट ओढवलं, प्रसंगी शरीरावर लागलेला बाण, त्या बाणाची जखम सहन करून ती आई केवळ मुलांच्या त्या लेकरांच्या आपल्या चोचीमध्ये दाना भरवण्यासाठी, अन्न भरवण्यासाठी त्या घरापर्यंत जाते। अंबरून वासराले चाटते जवा गाय,
आणि तवा म्हणे तिच्यामध्ये दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताना दुष्काळात माईचा माझ्या